हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 36 मनो वाग अगोचरम. हा मन आणि वाणी यांचा विषय नाही. परमात्मा मनाचा विषय नाही. मन हा काही मूळ अवयव नाही. मातेच्या योनीत प्रवेश केल्यावर अंशात्मा स्वतःचा प्रधानमंत्री म्हणून जीवात्मा उत्पन्न करतो. त्यानंतर या जीवात्म्याच्या सभोवती एक एक अवयव तयार केले जातात. यात मन नसते. आपला जन्म झाल्यावर आपण निरागस असतो, कारण आपल्यात मन तयार झालेले नसते. जेव्हा आपल्याला समज येते तेव्हा प्रसंगानुसार आपले मन तयार होते. आपल्याला विचारण्यात येते की लाल रंगाचा शर्ट हवा का पिवळ्या रंगाचा. आपल्याला दोन्ही हवे असतात. एकच मिळतो. त्या न मिळालेल्या शर्टचे संस्कार तसेच शिल्लक राहतात. असे अनेक प्रसंग घडतात. त्यांचे संस्कार शिल्लक राहतात. विचार लुप्त होताना किंवा स्मृतीत जाताना आपले आविष्कार मागे ठेवतात. ते जसे साठू लागतात त्याला मन म्हणतात. अशा प्रकारे मन हे बाणगुळाप्रमाणे आगंतुक आणि अनावश्यक असते. पुढे अशाच प्रसंगांनी मन बलवत्तर होते. त्याचा जन्मच विषय वासनेतून झालेला असतो. त्याचा जन्मच अपूर्ण कामना वासनांमधून झालेला असतो. ते मूलतः जन्मतःच विषयासक्त असते. त्यामुळे ते सतत विषय वासनेसाठी झटते. त्यासाठीच ते जन्माला येते. ते कानामागून येऊन तिखट होते. जीवात्म्यापेक्षाही प्रबळ होते. ते देहादी इंद्रियांवर हुकूमत गाजवते. त्यांच्या सौख्यासाठी कर्मेंद्रियांकडून कर्म करवून घेते. त्यामुळे देहादी इंद्रियांनाही सौख्य वाटते. त्यामुळे देहादी इंद्रिये मनाला वश असतात. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की मनाचा आणि जीवात्म्याचा आणि त्यामुळे अंतरात्म्याचा काहीही संबंध नाही. अर्थातच मनाचा आणि परमात्म्याचाही संबंध नाही. त्यांचा संबंध येतो तेव्हा मन लोप पावते, नष्ट होते. आपण आपल्यासाठी घर बांधतो. त्यात जर झुरळ राहायला आले तर आपण अर्थातच त्याला ठार मारतो, कारण त्याने तेथे येणे अपेक्षित नाही. झुरळ आपल्या राहण्याला अडचणीचे आहे. तसेच मन हे अंतरात्म्याला, जीवात्म्याला अपेक्षित नाही. त्याचे असणे अंतरात्म्याला, जीवात्म्याला अडचणीचे आहे. मनाला अंतरात्मा, जीवात्मा माहीतही नाही. त्याला फक्त देहादी इंद्रिये माहीत असतात. अंतरात्मा, जीवात्मा हे त्याचे विषय नाहीत. हे त्याच्या नाशास कारणीभूत होतात. त्यामुळे जोपर्यंत मन सबळ असते तोपर्यंत ध्यान लागत नाही. अशा प्रकारे परमात्मा मनाच्या जाणीवेच्या पलीकडे आहे. परमात्मा मनाच्या कक्षेच्या अतीत आहे. परमात्मा मनाच्या अतीत आहे. प्रकाश झाला की आपोआप काळोख नष्ट होतो. याचप्रमाणे जेव्हा आपल्याला अंतरात्म्याची चाहूल लागते तेव्हा आपण मनातीत झालेले असतो. आपण अमन होतो. आपण मनामध्ये आपल्याला माहीत असलेल्या गोष्टींसंबंधी विचार करू शकतो, कल्पना करू शकतो. आपण मनामध्ये अगोदरच आपल्याला माहीत असलेल्या गोष्टींच्या आधारावर त्यासंबंधी आत्तापर्यंत न घडलेले घडू शकेल का असा विचार करू शकतो. उदाहरणार्थ, मानवाने पक्षाला हवेत उडताना पाहिले आणि त्याने आपल्याला असे उडता येईल का असा विचार केला. तसेच माशांना पाण्यात पोहताना पाहून आपल्यालाही पोहता येईल का असा विचार केला. किंवा हरणाला, चित्त्याला स्वतःपेक्षा जोरात पळताना पाहून आपणही असे जोरात पळू शकू का असा विचार केला. अशा अगोदरच असलेल्या गोष्टींमुळे विमानाचा, बोटींचा, गाडीचा शोध लागला. मानवाने लावलेल्या प्रत्येक शोधाच्या मागे अगोदरच अस्तित्वात असलेल्या गोष्टीचा आधार आहे. परमात्मा मानवाला कसा आहे, कुठे आहे हे माहीत नाही. त्यामुळे मानव परमात्म्यासंबंधी मनात कल्पना करू शकत नाही. ज्याप्रमाणे फुलाला वास आहे असे त्याला जाणवते, त्याप्रमाणे परमात्मा आहे असे त्याला जाणवते. या पलीकडे तो परमात्म्यासंबंधी अधिक काही करू शकत नाही.
आपण फुलाचा चंदनाचा वास साठवण्याचा प्रयत्न करतो. आपण त्याला आपण अत्तर असे म्हणतो. परंतु येथे आपण जो वास असलेला रस साठवतो, आपण प्रत्यक्ष वास परंतु येथे आपण तो वास असलेला रस साठवतो. आपण प्रत्यक्ष वास साठवत नाही. कारण वास सूक्ष्म आहे, रस जड आहे. त्यामुळे जड रस आपण साठवतो, सूक्ष्म वास आपण साठवत नाही. परमात्मा जड नाही, परमात्मा सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. तो वासाप्रमाणे कोणत्याही जड गोष्टीत निवास करत नाही. तो त्याच्याप्रमाणेच सूक्ष्माहून सूक्ष्म अशा ब्रह्मात निवास करतो. त्यामुळे आपण केवळ त्याचे अस्तित्व जाणवण्यापलीकडे आणखी काही करू शकत नाही. अशा प्रकारे परमात्मा हा मनाच्या कक्षेत न येणारा विषय आहे. परमात्मा मनाच्या पकडीत न सामावणारा विषय आहे. मन अदृश्य आहे, सूक्ष्म आहे. तरीही अदृश्य सूक्ष्म अशा मनाचा परमात्मा हा विषय होऊ शकत नाही. परमात्मा सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. इतर इंद्रिये दृश्य आहेत, जड आहेत. त्यामुळे तो इंद्रियांना अगोचर आहे. परमात्मा वाणीचा विषय नाही. परब्रह्म परमात्म्यामधून महादिव्य, महाअद्भुत, न भूतो न भविष्यती असा महाध्वनी झाला आणि त्यामधून हे विश्व निर्माण झाले. या दिव्य ध्वनीला आपल्या ऋषींनी ओम असे संबोधले. ओंकारातून शब्द, स्वर निर्माण झाले. त्यांच्या उच्चाराला वाणी असे म्हणतात. सजीवांना त्यांच्या विवक्षित उच्चारामधून विचारांच्या आदान प्रदानासाठी शब्द स्वरांचा सजीवांनी त्यांच्या विवक्षित उच्चारामधून विचारांच्या आदान प्रदानासाठी शब्दस्वरांचा उपयोग केला. मानवाने या शब्दस्वरांचे फार सुंदर व्यवस्थापन केले आणि आपली भाषा तयार केली. आपल्या भाषेला, वाणीला शब्द स्वर देणारा ओम माहीत आहे. परंतु आपल्या भाषेला, वाणीला ओंकारा पलीकडील परमात्मा माहीत नाही. आपली भाषा, वाणी, आपले भौतिक विषय आदान प्रदान करायला निर्माण झालेली आहे. तिची ताकद भौतिक विषयांपुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे आपल्या भाषेला, वाणीला त्या पलीकडील काही समजत नाही. शहरातील मुलांच्या नावाने एक विनोद सांगितला जातो. शहरातील मुलांना दूध माहीत आहे. त्यांना जर विचारले की दूध कोण देते, तर ते सांगतात की दूध भैया देतो. त्यांना त्या भैयाला दूध देणारी गाय किंवा म्हैस माहीत नसते. याचप्रमाणे आपल्या भाषेला, वाणीला ओंकारा पलीकडील परमात्मा माहीत नाही. परमात्मा हा वाणीचा विषय नाही. विलक्षण अनुभूती, विश्वामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय असे अव्याहत सुरू असते. हे लय होणे अर्थातच त्या उत्पत्तीत आणि निर्माणात होत असते. वळचणीचे पाणी आढ्याला गेले तरी ते पाणी परत वळचणीलाच येते. जलाशयामधून वाफ होऊन पाणी आकाशात जाते. आकाशात गेले, त्याचे पावसात रूपांतर झाले तरी शेवटी ते पाणी पुन्हा जलाशयातच येते. याचप्रमाणे विश्वासह विश्वातील लय होणारी प्रत्येक गोष्ट त्याच्या उत्पत्तीत लय होते. यावरून असे सिद्ध होते की विश्व आणि त्यातील वस्तू जगात कोणीतरी निर्माण की हे विश्व आणि त्यातील वस्तू जगत कोणीतरी निर्माण केलेले आहे. ते असेच येथे अस्तित्वात आलेले नाही. निर्मितीला कशाचा तरी आधार लागतो. काहीही नाही अशामधून काहीतरी उत्पन्न होत नाही. अशा प्रकारे विचार करत शेवटी निर्णय झाला की हे विश्व आणि त्यातील वस्तू जगत एकाच महादिव्य आणि सूक्ष्माहून सूक्ष्म अशा परमचैतन्यामधून, महादिव्य आणि सूक्ष्माहून सूक्ष्म अशा परम तेजस्वी ऊर्जेमधून निर्माण झाले आहे. हीच मूळ चेतना आहे. त्याआधी येथे काहीही नव्हते. ही चेतना परम आहे आणि त्यामुळे ती स्वयंभू आहे. त्याला आपल्या ऋषींनी परब्रह्म परमात्मा असे संबोधले आहे, संबोधन दिलेले आहे. आपल्या ऋषींनी, मुनींनी परमात्म्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. हे महाविलक्षण, अद्भुत, विचित्र, वैचित्र्यांनी नटलेले, अनाकलनीय असे विश्व निर्माण करणारा कुठे आहे
त्याचा ठाव ठिकाणा शोधायचा चंग आपल्या ऋषीमुनींनी बांधला. आपल्या ऋषींनी डोळे ताणून ताणून पृथ्वीच्याही बाहेर परमात्म्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. हा विलक्षण परमात्मा शोधायचा कसा याचाच ध्यास आपल्या ऋषीमुनींना लागला. यात एक गोष्ट स्पष्ट झाली की हे विश्व एकाच चेतनेचा पसारा आहे. याचा अर्थ प्रत्येकाच्या अंतःकरणात त्याच परमचेतनेचा अंश निवास करत आहे. यावरून कल्पना सुचली की जर उघड्या डोळ्यांनी परमात्मा सापडणे शक्य होत नसेल तर मिटल्या डोळ्यांनी आपल्याच अंतःकरणात डोकावता आले तर पाहावे. त्याच्याच अंशाच्या माध्यमातून त्या परमला शोधायचा जाणायचा प्रयत्न करावा. यामधून ध्यानक्रिया विकसित झाली. त्यासाठी किती कालावधी व्यतीत झाला माहीत नाही, परंतु एक महत् भाग्याचा दिवस उजाडला आणि आपल्या ऋषीमुनींना ती दिव्य झलक मिळाली. साक्षात्कार झाला. त्या दिव्य अद्भुत प्रकाशाचे दर्शन झाले. परंतु येथे एक विलक्षण अद्भुत अशी घटना घडली. ज्यांना ते दिव्य दर्शन झाले ते चूप झाले, मौन झाले. परमात्म्याचे साक्षात्कारी दिग्मूढ झाले. ज्यांनी ते दिव्य दर्शन प्रत्यक्ष घेतले ते प्रशांत झाले. ज्यांना परमात्म्याची स्वानुभूती मिळाली त्यांना त्याचे वर्णन करता येईना, तेथे जाण्याचा मार्ग सांगता येईना, त्याचा ठाव ठिकाणा दाखवता येईना. यास्तव ऋषी सांगत आहेत की परमात्मा हा मनाचा आणि वाणीचा विषय नाही. परमात्मा या पलीकडे अतीत आहे. उपासनेत मन वाणीला पर्याय नाही. आपण पाहिले की परमात्मा हा मनाचा आणि वाणीचा विषय नाही. परमात्मा या पलीकडे त्याच्या अतीत आहे. हे कितीही सत्य असले तरी हेही सत्य आहे की परमात्म्याची उपासना करण्यासाठी मन वाणीला पर्याय नाही. कारण त्याच्या दर्शनासाठी मन वाणी याच्या अतीत पलीकडे व्हावे लागते. त्यासाठी देहादी इंद्रिये निष्प्रभ करावी लागतात. यासाठी जपजाप्य करून ओंकार साधना करून आपल्याला वाणी निष्प्रभ करावी लागते. जप किंवा ओंकाराने वाणी निष्प्रभ होते म्हणजे यामुळे वाणीला परमात्म्याचाच ध्यास लागतो. वाणीला जप किंवा ओंकार याशिवाय अन्य विषय राहत नाही. त्यामुळे मन भौतिक विषय वस्तूपासून दूर होऊन ते निर्मन न मन अमन होते. मन निर्विचारी निर्लेप होते आणि जीवात्म्यात विलीन होते. अशा प्रकारे मन आणि वाणी परमात्म्याच्याच ध्यासाने प्रेरित झाली की ध्यानसमाधी लागते. जर मन वाणी भौतिक विषयवस्तूत रत असेल तर ध्यान लागणार नाही. यास्तव जरी परमात्मा मन आणि वाणी यांचा विषय नसला, परमात्मा त्यांच्या अतीत असला तरीही मन आणि वाणी यापासून दूर होण्यासाठी त्यांना निष्प्रभ करण्यासाठी त्यांचा उपयोग करून उपासना करावी लागते. जे नष्ट करायचे आहे त्याचाच साधन म्हणून उपयोग करायचा आहे. साधना करता करता साधन नष्ट करून साध्य सिद्ध करायचे आहे. हरिओम.